ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। नमस्कार, तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज आणि आज खाद्य भ्रमंतीमध्ये मी आले आहे A1 स्पेशल भेल खायला। प्रायव्हेट हायस्कूलच्या समोर असणारा हा A1 स्पेशल भेल स्पॉट। खरं तर इथं खूप व्हरायटी आपल्याला खायला मिळतात। कैलास मामांची भेळही मिळते, पण ही भेळ एक हिडन जेम आहे असं मला वाटतं। कोल्हापुरात खूप ठिकाणी आपण भेळ खाल्ल्या असतील, पण मी जी म्हणते ती A1 स्पेशल भेळ का वेगळी आहे, चला पाहूया। मुकुंद गोपाल काकडे। पहिला वडील होते, वडील वाढल्यानंतर 1997 पर्यंत मी आहे। भेल एवढा मिक्सचर, कॉकटेल भेल, लिक्विड पापडी, शेंगदाणे डाळ पापडी। होतोय होतोय म्हणजे कसं आहे, प्रसिद्ध दुसरे आहेत, होय, तरी पण आपल्याकडे येतात येते घेते, माझं पण गिराईक येते, त्यामुळे काय विषय नाही। या मुकुंद मामांच्या शेजारी बऱ्याच प्रसिद्ध भेल्स आहेत, पण एकदा जो मुकुंद मामांची भेल खाऊन जातो तो पुन्हा दुसरीकडे जात नाही। इतकी टेस्टी ही भेल हे बनवतात। मुकुंद मामा सांगतात की माझ्या वडिलांपासून जे गिराईक आहेत ते फक्त आमच्याकडेच येऊन भेल खातात, आणि जे नवीन येतात ते सुद्धा पुन्हा पुन्हा आपल्याकडेच येतात। बडन पापडी, कांदा, चिंतन, तर तयार आहे ही आपली A1 स्पेशल भेल। मामांनी वेगळं असं काही केलं नाही, नॉर्मल जशी भेल करतात तशीच केलेली आहे, पण मला खरंच माहिती नाही की ह्यांची भेल इतकी टेस्टी कशी होते। म्हणतात ना, एखाद्याच्या हातालाच टेस्ट असते, तसं आहे। अतिशय टेस्टी अशी मुकुंद मामांची A1 स्पेशल भेळ खरंच खायला यायला लागतंय। कोल्हापूरकर एकदा नक्की भेट द्या A1 स्पेशल भेळला, आणि तुम्हीच बघा मी का म्हणते की यांची भेळ जगात भारी आहे। नक्की भेट द्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही A1 स्पेशल भेळ।